नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धडाकेबाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली। आपल्या कडक शिस्तीसाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी सिंगम म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे। लक्ष्मीनगर पुणे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा उगारत गुन्हेगारी पूर्णपणे मोडून काढली होती। यासोबतच अवैध व्यवसायातील महिलांचे पुनर्वसन करून त्यांना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी विविध उपक्रम राबवले होते। त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्यांच्या पहिल्या बदलीसाठी नागरिकांनी विशेषतः महिलांनी तीव्र विरोध करून स्थगिती मिळवून दिली होती। आता त्यांची नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात झाली असून नवीन ठाण्याची उत्सुकता पिंपरी चिंचवडमधील कोणत्या पोलीस ठाण्याचा पिंपरी चिंचवड पदभार त्यांच्याकडे सोपवला जातो याचे अधिकृत आदेश लवकरच स्पष्ट होतील। रवींद्र कदम यांच्या पिंपरी चिंचवडमध्ये आगमन बातमीनेच परिसरातील भाईगिरी, गुंडगिरी आणि अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण, एक कर्तव्यदक्ष, कडक आणि संवेदनशील अधिकारी शहरात दाखल होत असल्याने औद्योगिक नगरीतील सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। ठोकायला सांगा, पंचनामा करायला सांगा, सिव्हिलचं क्रिमिनल मॅटर करायला सांगा, मी 100% करेन। पण ते भाषण वगैरे माझं काम नाहीये। पण माझा जो एवढ्या 7-8 महिन्यातला अनुभव आहे तो सांगतो। येरवडा मी पाहत नाही, येरवडा मी जगत आहे। येरवडा मी पाहत नाही, येरवडा मी जगत आहे। मला येरवड्यातला उमरा आता माहीत झालेला आहे। इथली मानसिकता मला माहीत झालेली आहे। आमदार साहेबांना माझं खूप कळकळीची विनंती आहे की 15 डिसेंबर 2025 मध्ये पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं। तो दिवस आणि आजचा दिवस मी माझ्या पायाला भिंगरी लागल्यासारखा फिरलेलो आहे। ते त्याच्यामध्ये एक 50 ते 60 तुमच्या दारूच्या भट्ट्या असतील, त्या सगळ्या नेस्तानाभूत केल्या। ते तुम्हाला पण माहिती आहे। अक्षरशः JCPने मी दारूच्या भट्ट्या तोडलेल्या आहेत। मटका बंद झालेला आहे, जुगार बंद झालेला आहे। अधूनमधून आता असं झालेलं आहे की जरी आपण त्यांच्या भट्ट्या बंद केलेल्या आहेत, पण त्यांना कुठला तरी रोजगार निर्माण करून त्या लेडीज लोकांना दिला पाहिजे। मी तो पण प्रयत्न केलेला आहे। उदबत्त्याचा आपण हे आणलेला आहे, उपक्रम आणलेला आहे, बचत गट आणलेले आहेत, बँकेचे अधिकारी आणलेले आहेत। म्हणजे तो पण आपण प्रश्न सोडलेला आहे। पण आता सर्वात मोठी समस्या या ठिकाणी अशी आहे की लमान तांडा किंवा इतर, आता मी कुणाचं नाव घेत नाही, आमच्या अशा निदर्शनास आले की या ठिकाणी 30-35 एड्स झालेले लोक आहेत। 30-35 एड्स, बघा मी काय म्हणतो। तर आता सर्वात महत्त्वाचं, आता ठीक आहे हा निधी बिधी दिला, चलो 101% ॲग्री, पण आता सर्वात महत्त्वाचं मेडिकल कॅम्प घेणं आवश्यक आहे। बरोबर आहे का? मेडिकल कॅम्प खूप बिकट परिस्थिती आहे, मेडिकल कॅम्प इथं घेतलाच पाहिजे। दुसरी गोष्ट, जेव्हा मी पेट्रोलिंग करतो तेव्हा अजून पण आपल्या माता बहिणींची फडकी बघतो, त्या वलनीवर समजलं ना, फडकी बघतो।